आज मी बनवणार आहे एकदम टेस्टी कुरकुरीत भजी, ज्याचं नाव आहे डिस्को भजी। खायला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत। लगेच सुरुवात करू, पण त्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। तर ही डिस्को भजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत मिरच्या। पोपटी रंगाच्या ही मिरच्या आहेत। आपण जे नेहमी रोज मिरच्या खातो त्यापेक्षा जरा वेगळ्या असतात, मोठ्या असतात आणि थोड्या जाडसर असतात। आता ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता ह्या सुरीच्या मदतीने आपल्याला या पद्धतीने मधोमध कापून घ्यायच्यात किंवा चिरून घ्यायच्यात। आता ह्या मिरच्या का चिरून घ्यायच्या, कारण आपण जेव्हा ही मिरची भजीत तळू तर ते तेलामध्ये फुटणार नाही। आणि काय होतं, तेलात जर ती मिरची फुटली तर ते तेल अंगावरती उडू शकतं आणि भाजू शकतं। म्हणून लक्षात ठेवायचं आहे, सगळ्या मिरच्या आपल्याला मधोमध अशा काप करून घ्यायच्यात। त्यानंतर घ्यायचंय बेसन पीठ। आता इथे मी मोठे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतले। त्यात घातलेले चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा आणि अगदी चिमूटभर हळद, थोडासा रंग येण्यासाठी। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि पाणी घालून आपल्याला मध्यम असं बॅटर बनवायचंय। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। इतपत घ्यायचंय की हे जे पीठ आहे ना, ते मिरच्या आपण डीप केल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला चिकटेल इथपर्यंतच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। त्यामुळे फार पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही करायचं। पाहू शकता इतपत आपल्याला मध्यम असं घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय। जसं मी मगाशी म्हणाले की जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे आणि तेल मी आधीच तापायला ठेवलं होतं। तर चला आपण ही भजी बनवून घेऊया। तर एक मिरची घ्यायची देठाला धरून अशी आणि ह्या बेसन पिठामध्ये आपल्याला डिप करून घ्यायचे, म्हणजे कोट करून घ्यायचे। हे बेसन पीठ व्यवस्थित सगळ्या बाजूनी मिरचीला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची या पिठामध्ये कोट करून घ्यायची आहे। आणि देठ सुरुवातीला अजिबात काढून नाही घ्यायची। काय होतं, बऱ्याच वेळा मिरची बेसन पीठ लावल्याच्या नंतर हातामध्ये किंवा बोटामध्ये धरता येत नाही। तर देठ ठेवायचं, म्हणजे जर तुम्हाला उचलायची असेल ना तर देठाला धरून तिला उचलायची आहे। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित पिठामध्ये डिप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक मिरची अशी तेलामध्ये सोडायची आहे। मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे। पण लक्षात ठेवा, ही मिरची आपण नेहमी भजी बनवतो तशी पूर्ण तळून घ्यायची नाहीयेत, म्हणजे अर्धवट 50%च आपल्याला हे मिरची भजी जी आहेत ना ते तळून घ्यायचे, पूर्ण नाही तळून घ्यायचे। तर असं अलटीपलटी करून आपल्याला हे भजी जे आहेत ते तळून घ्यायचंय। पाहू शकता मिरची अशी छान फुललेली आहे। आणि एक लक्षात ठेवायचं की पीठ भिजवताना यामध्ये आपल्याला सोडा बिलकुल घालायचा नाहीये, कारण आपलं हे जर पीठ जास्तीचं फुगलं तर व्यवस्थित कट नाही करता येणार, म्हणजे आपले जे डिस्को भजी आहे ते आपल्याला व्यवस्थित बनवता नाही येणार। तर पाहू शकता मिरच्यांचा रंग फार बदललेला नाहीये, म्हणजे भज्यांचा रंग फार बदललेला नाहीये। 50% असे हे भजी मी ते तळून घेतलेले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे याच पद्धतीने मी सगळे तळून घेतलेले पाहू शकता। आता हे थंड झालेले आहे। थंड झाल्याच्या नंतर हे भजी आपल्याला कट करून घ्यायच्या सुरीच्या मदतीने, पाहू शकता या पद्धतीने। म्हणूनच आपल्याला मोठी मिरची घ्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित कट सुद्धा होईल आणि दिसायलाही व्यवस्थित दिसेल। आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात। आपण जी रोजची मिरची हिरवी मिरची खातो ती बऱ्यापैकी तिखट असते, त्यामुळे ते आपण हे भजी जसे खाणार आहोत कुरकुरीत जसे खाऊ शकतो तसे ते भजी जास्त खाता येणार नाही। ज्यांना आवडत असेल तुम्ही त्या मिरचीचे सुद्धा करू शकता, पण अगदी बारीक बारीक होतात, व्यवस्थित होत नाही आणि दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही। तर तुम्ही अशी मोठी मिरच्या जर घेतल्या ना तर व्यवस्थित अशी डिस्को भजी तयार होते। पाहू शकता इथे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। आता सगळ्या मिरच्या इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत थंड झाल्याच्या नंतर। आता पुन्हा या मिरच्या आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायच्यात आणि आता मात्र आपल्याला हे भजी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात। आधी आपण 50%च तळून घेतलेले आहेत, आता 50% जे राहिले होते ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती। तेही सतत हलवत आपल्याला भज्यांचा छान असा रंग होईपर्यंत, जी आतली मिरची आहे ना तिचाही रंग बदलतो आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे डिस्को भजी व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे। इतके छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतात ना, म्हणजे आपण नेहमी भजी जे बनवतो ना कांद्याचे बटाट्याचे तेही छान लागतातच, पण हे भजी त्यापेक्षाही खूप सुंदर लागतात। आणि हे भजी खाऊन खरंच तुम्ही ह्याचे दिवाणी म्हणजे फॅन होऊन जाताल। म्हणूनच माझ्या घरातले ह्या भजीला डिस्को दिवाणे भजी म्हणतात बरं का। तर पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे भजी आपले तळले गेलेले आहेत आणि रंगही बदललेला आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल, आतली जी हिरवी मिरची होती कट केलेली ती सुरुवातीला हिरवी दिसत होती आणि आता बघा तिचा रंग बदललेला आहे, अगदी व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली आहे। तर हे भजी आपण तेलातनं काढून घेऊया, व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि एक प्लेटमध्ये आपल्याला हे भजी काढून घ्यायचे। आणि याच प्रमाणे बाकीच्याही जे कट केलेले मिरच्या आहेत, म्हणजे जे भजी आहेत तेही मी ते तळून घेणार आहे। तर व्यवस्थित हेही भजी आपण तळून घेऊया।
तर आपले इथे सगळे डिस्को भजी तयार झालेले पाहू शकता, किती छान असे झालेले आहेत. म्हणजे बाकरवडी कशी दिसते तशीच हे लांबून डिस्को भजी दिसत आहेत बाकरवडी सारखे, आणि इतके कुरकुरीत आहे, इतके टेस्टी आहे तुम्हाला सांगते. याचा आवाज जर तुम्ही बघाल ना तर बघा किती कुरकुरीत असं खडखड असा आवाज येतो, खातानाही खूप छान लागतात. आणि हे जे डिस्को भजी आहेत ना हे हिरवी मिरची बरोबर किंवा असेही खायला, किंवा हिरवी चटणी सॉस याबरोबर खायला तर खूप छान लागतात. म्हणजे मुलंसुद्धा हे भजी खाऊ शकतात, इतके छान हे भजी लागतात. आणि ह्या मिरच्या नेहमीच्या मिरच्यांसारखे जास्त तिखटसुद्धा नसतात, त्यामुळे मुलंसुद्धा हे मिरचीची भजी म्हणजे डिस्को भजी आरामात खाऊ शकतात. तर तुम्हीसुद्धा असे डिस्को भजी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.